राज्यसभेची रणधुमाळी तुम्ही गेल्या काही दिवसात हेच ऐकत आला असाल। जो तो पक्ष आपल्या उमेदवाराला राज्यसभेत टाकण्यासाठी चुरशीची लढत चालू आहे। येत्या 16 मार्चला महाराष्ट्रातील 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे आणि भाजपाने आपल्या कोट्यातील 4 जागांसाठी मोर्चेबांधणी पूर्ण केली आहे। मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजप कोर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत नेमकं काय घडलं, विनोद तावडे आणि रामदास आठवलेंचं नाव निश्चित झाले का आणि ऐनवेळी कोणती 2 नावं समोर आली, तसेच महाविकास आघाडीतलं मात्र संभ्रमावस्थेचं कारण नेमकं काय आहे, राज्यसभेचं संपूर्ण गणित आणि राजकीय इनसाइड स्टोरी जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत भाजपाच्या उमेदवारांच्या नावावर मंथन झाली। रिपाईचे म्हणजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांचं नाव महायुतीकडून जवळपास निश्चित मानलं जात आहे। दलित मतांची समीकरणं पाहता आठवलेंना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। विनोद तावडे सध्या दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत, पण त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवून राज्यातलं त्यांचं वजन वाढवण्याची खेळी भाजप खेळू शकतो। सोबतच महिला चेहरा म्हणून विजया रहाटकर यांचं नावही चर्चेत येत आहे। आणि यातच ऐनवेळी मोठा एक ट्विस्ट घडून आला आणि खरी खळबळ उडाली जेव्हा रावसाहेब दानवे आणि डॉक्टर भागवत कराड यांची नावं अचानक समोर आली। या दोघांनाही मराठवाड्यातील राजकीय समतोल राखण्यासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते। आता या 5-6 नावांपैकी अंतिम 4 नावं कोणती असतील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत जाऊन नितीन नवीन यांची भेट घेतल्यावरच स्पष्ट होईल। सविस्तर अंदाज लावला असता विजया रहाटकर, रावसाहेब दानवे आणि डॉक्टर भागवत कराड या तिन्ही नेत्यांचे राजकीय वजन मोठे आहे। पण भाजपाच्या सध्याच्या रणनीतीनुसार कोणाचे पारडे जड ठरेल? जर आपण रावसाहेब दानवे यांच्या नावाचा विचार केला तर दानवे हे भाजपाचे अत्यंत अनुभवी नेते असून त्यांचा ग्रामीण भागातील आणि विशेष म्हणजे शेतकरी वर्गातील प्रभाव मोठा आहे। ते जालन्यातून अनेक वेळा खासदारही राहिले आहेत आणि केंद्रात मंत्रीही होते। त्यांना संधी का मिळू शकते? कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता। मात्र मराठवाड्यात भाजपाची ताकद टिकून ठेवण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा मतांचे समीकरण जुळवण्यासाठी त्यांना राज्यसभेवर पाठवून पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते। आणि यातच पुढचं नाव येतंय ते डॉक्टर भागवत कराड यांचं। हे सध्याचे राज्यसभेचे खासदार असून ते ओबीसी म्हणजेच वंजारी समाजाचा मोठा चेहरा आहे। त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या वारसाचा एक भाग म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। ओबीसी मतांची मोठी बँक त्यांच्याकडे आहे। तसेच त्यांची कार्यपद्धती शांत आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे। सध्याची त्यांची टर्म संपत असल्याने त्यांना रिपीट म्हणजेच पुन्हा संधी दिली जाऊ शकते आणि हे टाळताही येत नाही। पण यात एक अडथळा आहे की एकाच भागातून म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधून जर विजया रहाटकर किंवा दानवे यांना संधी मिळाली तर कराड यांचा पत्ता कट होऊ शकतो। विजया रहाटकर या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत। त्या महिलांच्या प्रश्नावरील आक्रमक चेहरा मानल्या जातात। भाजपाला 4 पैकी किमान एका जागेवर महिला उमेदवाराला संधी द्यायची आहे। विजया रहाटकर यांचा दिल्लीतील वावर आणि संघटन कौशल्य पाहता त्यांना राज्यसभेची संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। पण त्या सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या मोठ्या घटनात्मक पदावर आहे। त्यांना तिथून हलवून राज्यसभेवर आणणे हे पक्षासाठी धोरणात्मक निर्णय नेमका असेलच। सध्याच्या घडीला विजया रहाटकर, भागवत कराड आणि रावसाहेब दानवे यांचे सगळ्यांचे वजन आणि चान्सेस समतुल्य होताना दिसत आहेत। रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांना झुकतं माप मिळू शकते। याचं कारण म्हणजे भाजपाला मराठवाड्यात मराठा आणि ओबीसी हे दोन्ही गट सांभाळायचे आहेत आणि असं करून भाजपाचा सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न असू शकतो। तथापि विनोद तावडे आणि रामदास आठवले यांची नावे जवळपास निश्चितच असल्याने उरलेल्या 2 जागांसाठी रहाटकर, कराड आणि दानवे यांच्यात मोठी चुरस लागणार आहे। या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा भाग आहे की मतांचं गणित। मतांचं गणित काय असणार आहे तर महाराष्ट्रात 7 जागा रिक्त होत आहेत आणि एकूण आमदार 286, त्यापैकी 2 जागा रिक्त आहेत। कोणत्याही उमेदवाराला विजयासाठीचा कोटा असतो 36 मते। प्रत्येक जागेसाठी सध्या महायुतीची स्थिती बघितली तर भाजपकडे 136 आमदार आहेत, म्हणजेच 3 जागांसाठी 108 मते लागतील आणि तरीही 28 मते त्यांची शिल्लक उरतात। शिवसेनेकडे म्हणजे शिंदे सेनेकडे 56 आमदार आहेत। एक जागेसाठी 36 असा विचार केला तर 20 मते त्यांचीही शिल्लक राहतात। राष्ट्रवादीकडे 40 आमदार असून एका जागेसाठी 36 मते लागली तरी 4 मते त्यांची शिल्लक उरतात। एकूणच विचार केला तर 52 मते शिल्लक आहेत। याचा अर्थ असा की महायुतीचे 6 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात आणि 7व्या जागेसाठी त्यांना केवळ 20 अतिरिक्त मतांची गरज असेल। अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने महायुती 7वी जागाही खेचून आणण्याची शक्यता नकारता येणार नाही।
दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र संभ्रमावस्था आहे. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या संख्याबळानुसार त्यांचा फक्त एकच उमेदवार निवडून येऊ शकतो. आदित्य ठाकरेंच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंची शिवसेना ही जागा लढवण्यासाठी आग्रही असणार आहे. मात्र महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या नावाची मोठी चर्चा सुरू होती. पण सध्या शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असल्यामुळे ते निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. आघाडीमध्ये काँग्रेसकडे 16 आमदार आहेत. जर महाविकास आघाडीला एक जागा जिंकायची असेल तर शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या तिघांनाही एकत्र येऊन एकच उमेदवार द्यावा लागेल. अन्यथा महाविकास आघाडीची ही एकमेव जागा ही धोक्यात येण्याची शक्यता आहे. खरं तर ही निवडणूक निव्वळ 7 खासदारांची नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही लिटमस टेस्ट ठरणार आहे. भाजप आपल्या निष्ठावंतांना म्हणजेच दानवे, तावडे यांना संधी देणार की मित्र पक्षांना म्हणजेच आठवले यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करणार. दुसरीकडे महाविकास आघाडी आपली एकी टिकून एक उमेदवार सुरक्षित निवडून आणणार का, यावरच पुढच्या काही दिवसांचं राजकारण अवलंबून असणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतंय? भाजपाने रावसाहेब दानवे, विनोद तावडे किंवा भागवत कराड यांच्यापैकी कोणाला संधी द्यावी? कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी. काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. सत्य. संपर्क 9595727107.